रत्ना घरी आहे का व? हाय का नाही हो कोणी घरी? रत्ना ओ माय मालूबाई होय काय हो? माय मालूबाई दिवसाच्या बाद आली हाय मालूबाई, तू कशी काय आली हो अचानक? अहो मला इथं आहे ना कोर्टाचं काम होतं म्हणून आली. बरं बरं, चाल घरात. मालूबाई, याच्यात तुरीच्या शेंगा गिंगा आणल्या का हो माझ्यासाठी? हो हो, याच्यात ना शेंगाई हाय, बोरई हाय, काढून घे बाई जरासं. हो मालूबाई, तुला कोर्टाचं काम होतं म्हणून आली. तशी तू भेटायला येतं काय मले? काय करू बाई, मला वेळच नाही भेटत. हो का? आणि इकडे बॅग, ते बॅग ठेवून दे, हात पाय तोंड धुई बरं. तू हे इकडे आहे बाथरूम. मालूबाई बसा इथं तुम्ही. मी कधी गरम पाणी टाकतो तुमचे हात पाय तोंड धुवाले. अहो थंडीचे दिवस आहे ना. अरे बापरे. बरं बरं, जा हात पाय तुम्ही त्यातपर्यंत चहा मांडतो बाई चुलीवर. झाले काय हात पाय तोंड धुवून? बरं बरं, तिचा टावेल आहे आणि बस इथं येऊन चहा पिते मी. माय मस्त गरम पाणी होतं रत्ना. हो बस बिचारी. मस्त पेटली चूल. मालूबाई आता आलीस तर 8-10 दिवस राहून जा बरं इथं. काय बिचारे, 8-10 दिवस राहणं होते काय? 8-10 दिवस तर नाही, पण 2-3 दिवस राहतून मी. बरं, चहा झाला म्हणजे मी स्वयंपाक करते, तू जेवण घेऊन करून जाजो. अहो रत्ना, जेवणाचं राहू दे, मला अर्जंट कोर्टात जावं लागते. चहा तरी दे मले. संध्याकाळी येईन का नाही, मस्त दोघी बहिणी आपण शेंगाचे सोले काढू आणि सोल्याची भाजी करतो, मग जेवण करू. बरं बरं, हे घे चहा. हे घे चहा पे. तू घे ना. अहो मी आताच जेवण केलं, मी घेईन दुपारी. आता घे तू. माय मोठा गरम आहे हो चहा. बर घे ह्या कप आणि येतो मग मी. हा माझी बॅग आण, कुठं ठेवली तू आता? तिथंच आहे ना, जा घे तिची आणि जा. ओ आई आई, काय करून राहिली तू? अहो बाई, त्या तिच्यासाठी मालूबाई आली होती. चहा मांडला थोडासा, गेली ते कोर्टात गेली, येतो म्हणे संध्याकाळी. काय मालू मावशी आली? बापरे, लय दिवसानंतर आली ती आपल्या घरी. तर मग तिने बोरं आणले असेल ना? हो. बरं ते जाऊ दे. बाबांना तुला सकाळी 10,000 रुपये दिले होते ना ते वकिलाला त्यासाठी? हा हो बाई, 10,000 रुपये पाहिजे का? आणते थांब. पाणी ठेवू दे पहिले. काय ह्या थंडीच्या दिवसात. मी 10,000 रुपये याच्यातच तर ठेवले होते बाई. कुठं गेले? बाई कोण घेतली असून गड्या? नेहा इकडे हो बाई. काय झालं? का हो नेहा, बाबानं सकाळी 10,000 रुपये दिले होते, मी याच्यातच तर ठेवले. तू घेतले का? नाही भाई, मी काय घेऊ? आणि मी तुला मागायला काय आली असती मग? अच्छा, आपल्या घरी कोण कोण आलं होतं आज? आपल्या घरी अहो बाई कोणीच तर नाही आलं. ते मालूबाई आली, तिनं बॅग ठेवली इथं आणि चालली गेली कोर्टात जातो म्हणून. भाई मग तिनं तर नाही नेले पैसे? नाही हो बाई, तिनं कायले नेले असं हो. काय करावं बाई आता, हे 10,000 रुपये नाही दिसून राहिले. कोण नेले असं नो नेहा? तिची एक बॅग आहे ना इथं, तिच्या बॅगीत पाय तू ठेवले गेले असेल तर तिनं पैसे. काही बोलतं काय व? ती काय ठेवल बॅगीत पैसे? काही पण पोरगी आहे. बाजूला सरक, उठ मला पाहू दे. बाई राहू दे, कोणाची बॅग अशी हुसकत नसते ना. पाय बाई 10,000 रुपये. आई शेंगाई आहे, बोरही आहे, पैसे तिने याच्यातच लपून ठेवले होते. माय दाखव. माय हे तर पुरे 10,000 रुपये आहे. बाई मला वाटलं नव्हतं मालूबाई अशी असन म्हणून. काय बाई मालूबाई, मी किती विश्वास ठेवत जाऊ तिच्यावर. बाई काय
मी तर म्हणव तिनंच घेतले म्हणून पैसे. पाय आई, मी म्हणत होती ना तिनंच घेतले म्हणून 10,000 रुपये. बॅग ठेवली इथं आणि गेली कोर्टात मस्त. जाऊ दे बाई, काय करतो. खरं देवा, किती विश्वास ठेवला होता बाई मी तिच्यावर. काय अशांत कोणावर विश्वास ठेवायला नाही पुरत. ओ आई आई, ते बाय मालूबाई येऊन राहिली. आली का हो मालूबाई? बाई आली, झालं माय कोर्टाचं काम. पण मी की नाही आजच्या आजच घरी जाणार आहो. मला की घरून फोन आला होता. हा, मला वाटलंच होतं तू आता एक सेकंद इथं थांबणार नाही म्हणून. हो तसं नाही ना रत्ना, मला की नाही अर्जंट जावं लागते. घरून फोन आला माय नातीची तब्येतच नाही म्हणते बरोबर. मग तू चोरीच्या पैशातून त्याचा इलाज करशील का? काय चोरी? हे बघ मालूबाई, हिच्या बाबानं मला सकाळी 10,000 रुपये दिले. मी तिथंच बॅगेत ठेवले होते ते. मी एवढी शोधाशोध केली, कुठंच दिसले नाही. आणि तुझ्या बॅगेत मला 10,000 रुपये भेटले. मालूबाई, हे शोभलं का हो तुम्हाला? मी तुमच्यावर किती विश्वास ठेवत होती, किती चांगली मैत्रीण समजत होती तुम्हाला. मालूबाई, तुम्हाला पैसे पाहिजे होते ना, तर मला मागायचं होतं. आणि आता खाली मान काय घालते? काय म्हणू बाई तुले आता? तुले तर मी काही बोलू शकत नाही. जा बाई. बाबाचा हॅलो. काय पैसे तुम्ही नेले? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आई आई थांब. आई, पैसे तर बाबांनी नेले आणि तू इथं शोधून राहिली. काय? बाबानं पैसे नेले सोबत? हो, बाबा म्हणत होते की तू कामात होती म्हणून ते सोबतच घेऊन गेले पैसे. आणि बाबा सांगत होते आता की काम झालं. बरं मला बाई ते पैसे दिसले नाही तर हिनं तर माहीच नाव घेतलं असतं. मालूबाई, माफ करा, मला खूप मोठी चूक झाली. मग हे पैसे? अव ते पैसे मी सोबतच आणले होते. ते दुसऱ्याला द्यायचे होते ना, पण त्याचा फोन आला पैसे पाहिजे नाही म्हणून. मग मी घरीच ठेवले होते ते पैसे. हे घ्या मालूबाई तुमचे 10,000 रुपये. बरं येतो बाई मी. मालूबाई, घाई गडबडीनं घेतलेल्या निर्णयानं नातं संपून जातं हे मला माहीत आहे. माझा निर्णय चुकला. माझ्या ऐकून खूप मोठी चूक झाली मालूबाई, माफ कर मला. हे बाय रत्ना, कधी कधी आहे ना चूक कोणाचीच नसते, पण वेळ अशी येते की सर्व आपल्या मनाविरुद्ध होते. हो मालूबाई, राग नका मानू. मी राहिली असती हो बाई, पण मला घरून फोन आला ना म्हणून मला जावं लागते. दे ना माझी बॅग. याच्यातलं काढले ना शेंगान सोले? हो हो, येत जा मालूबाई. हो हो ठीक आहे मग येतो.